मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत 21 डेज ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन या पुस्तकाची। तर हे पुस्तक इयान तुहोचवस्की या लेखकाने लिहिलेले आहे। तर या पुस्तकामध्ये 21 दिवसांच्या कार्यक्रमाद्वारे आपल्या संवाद कौशल्याचा विकास करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे। प्रत्येक दिवशी एक विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करून संवाद कौशल्य सुधारण्यासाठी व्यावहारिक सल्ले आणि सराव दिले। खालीलप्रमाणे प्रत्येक दिवसाचे संक्षिप्त सारांश इथे आपण ह्या बुक समरीमध्ये बघून घेऊया। दिवस पहिला, लिसनिंग म्हणजे ऐकणे। इफेक्टिव्ह कम्युनिकेशनचा सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्ही समोरच्याचं ऐकलं पाहिजे। इतरांचं बोलणं खऱ्या अर्थाने ऐका आणि त्यांना आपले विचार मनमोकळेपणाने मांडण्याची संधी द्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमचे विचार मांडा। दिवस दुसरा, अवॉइड इंटरप्शन म्हणजे व्यत्यय टाळा। इतर लोक जर बोलत असतील तर त्यामध्ये तुम्ही मधनेच त्यांच्या बोलण्यामध्ये हस्तक्षेप करू नका। त्यांना पूर्णपणे व्यक्त होऊ द्या आणि त्यानंतरच तुमचं मत मांडा। दिवस तिसरा, यामध्ये समावेशक भाषा वापरा म्हणजेच यूज इन्क्लुझिव्ह लँग्वेज। तर यामध्ये लिंग, जात किंवा इतर कोणत्याही भेदाशिवाय सर्वांना समाविष्ट करण्याची भाषा वापरा। दिवस चौथा, शब्दसंग्रह वाढवा, तुमची व्होकॅब्युलरी वाढवा। इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमध्ये नवीन शब्द तुम्ही जर शिकत राहिलात, नवीन शब्दसंग्रह वाढवत राहिलात तर तुमच्या अभिव्यक्तीची क्षमता देखील वाढते। दिवस पाचवा, शरीर भाषेची जाणीव ठेवा। बी अवेअर ऑफ युअर बॉडी लँग्वेज। स्वतःची आणि इतरांची शरीर भाषा ओळखून त्याद्वारे तुम्ही तुमचा संवाद सुधारू शकता। दिवस सहावा, स्पष्ट आणि संक्षिप्त बोला। आपले विचार स्पष्ट आणि थोडक्यात मांडणे हे आपल्याला जमले पाहिजे, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला समजणे सोपे जाईल। दिवस सातवा, प्रश्न विचारण्याची कला, द आर्ट ऑफ आस्किंग क्वेश्चन्स। योग्य प्रश्न विचारून संवादात खोली आणि स्पष्टता आणा। दिवस आठवा, सहानुभूती विकसित करा। इतरांच्या भावना आणि दृष्टिकोन समजून घेऊन अधिक सहानुभूतीशील वागा। दिवस नववा, सक्रिय ऐकणे, ॲक्टिव्ह लिसनिंग। फक्त ऐकणे नव्हे तर समजून घेणे आणि प्रतिसाद देणे। दिवस दहावा, नकारात्मकतेपासून दूर राहा, अवॉइड निगेटिव्हिटी। संवादात नकारात्मकता कमी करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। दिवस अकरावा, आत्मविश्वासाने बोला, स्पीक विथ कॉन्फिडन्स। स्वतःवर विश्वास ठेवून आत्मविश्वासाने संवाद साधायला शिका। दिवस 12, प्रतिक्रिया कशी द्यावी हे शिका, हाऊ टू गिव्ह फीडबॅक। संवेदनशीलतेने आणि रचनात्मक पद्धतीने नेहमी तुमची प्रतिक्रिया द्या, फीडबॅक द्या। दिवस 13वा, सांस्कृतिक फरकांची जाणीव। विविध संस्कृतीच्या फरकांची जाणीव ठेवून संवादात संवेदनशीलता राखा। दिवस 14वा, संवादातील अडथळे ओळखा। संवादातील संभाव्य अडथळे ओळखून त्यांना दूर करण्याचे प्रयत्न करा। दिवस 15वा, विनोदाचा योग्य वापर करा। योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात विनोदाचा वापर करून संवाद हलका आणि आनंददायी तुम्ही बनवू शकता। दिवस 16वा, संवादातील तणाव व्यवस्थापन। तणावग्रस्त परिस्थितीत शांत राहून प्रभावी संवाद साधा। दिवस 17वा, संवादासाठी तयारी करा। महत्त्वाच्या संवादासाठी पूर्वतयारी करा, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल। दिवस 18वा, संवादातील स्पष्टता। आपला संदेश स्पष्ट आणि समजण्यास सोपा असला पाहिजे ह्याची दक्षता घ्या। दिवस 19वा, संवादातील तंत्रज्ञानाचा वापर। ईमेल, मेसेजिंग आणि इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर संवाद साधण्यासाठी तुम्ही योग्य प्रकारे केला पाहिजे। दिवस 20वा, संवादातील आत्मपरीक्षण। आपल्या संवाद कौशल्याचे आत्मपरीक्षण करून त्यामध्ये तुम्ही सुधारणा देखील करू शकता। दिवस 21वा, सातत्याने सराव करा। नियमित सराव केल्याने संवाद कौशल्य विकसित करणे आणि टिकवणं तुमच्यासाठी सोपं जातं। तर ह्या 21 दिवसांच्या कार्यक्रमाद्वारे लेखक सांगतात की तुम्ही तुमच्या संवाद कौशल्यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकता, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात अधिक यश आणि समाधान मिळेल। तर मित्रांनो, तुम्हाला जर हे पुस्तक खरेदी करायचं असेल तर हे खरेदी करण्यासाठी लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडून तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा।
धन्यवाद.